फळाचा राजा आंबा हा सध्या एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे। देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, कर्नाटकी हापूस हे सगळे आंबे घ्यायला ग्राहक मोठी गर्दी करतायत। मार्चच्या सुरुवातीला वाढलेले आंब्याचे दर हे एप्रिल महिन्यात कमी झालेले पाहायला मिळत आहेत, तर कोकणातील आंब्यासह कर्नाटक राज्यातील आंबे सुद्धा बाजारात दाखल झाले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। सगळ्यात जास्त दर हा देवगड आंब्याच्या पेटीला असून ग्राहकांची देवगड आंबा खरेदीला अधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतं। तर याच आंबा व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी गौरी सारंग यांनी। एप्रिल महिना सुरू झालेला होता आणि एप्रिल महिना सुरू झालो की सगळ्यांना आज असतात ती आंबो खायची। मी सध्या आलेली आहे एपीएमसीच्या वाशी मार्केटमध्ये, जिथे खरं तर आंब्याच्या पेट्या सध्या दाखल झालेल्या आहेत। वेगवेगळे आंबे आपण बघू शकतो। काही आंबे इथे आहेत, देवगड हापूस यामध्ये आहेत, रत्नागिरी हापूस आहेत, कर्नाटकी हापूस आहेत। याचे रेट खरं तर वाढलेले होते, ते रेट सध्या कुठेतरी स्थिरावलेले दिसत आहेत। तेच रेट नेमके किती आहेत, त्याची स्थिती नेमकी आंब्याची काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काही विक्रेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर नमस्कार। सर काय सध्याचे रेट आहेत, आंब्याचे? कारण आधी रेट वाढलेले होते, आता थोडे रेट कमी वाटत आहेत, काय दर आहेत सध्या? सध्या 5 डझनची पेटी आपली 2500 ते 2600 जाते, 2300 ते 2400 जाते। आता रेट कमी झाले, गेल्या महिन्यापेक्षा 2000पेक्षा कमी। ग्राहक नेमकी कोणती पसंती, कुठल्या आंब्याला जास्त पसंती देतात सध्या बघायला मिळतं? जास्ती करून तर देवगड आणि रत्नागिरीलाच पसंती देतात, मोस्टली तेच आणि काय ग्राहकांची गर्दी असते का आंबे घेण्यासाठी? म्हणजे आधीच्या मार्चपेक्षा आता गर्दी असते का? हो, मार्चपेक्षा आता खूप गर्दी आहे, कारण की रेट कमी झाले म्हणून खूप आता गर्दी आहे। आणि सॅटर्डे संडे तर म्हणजे उभं राहायला पण लागतं। तर आपण खरं तर बघू शकतोय हापूस, 3 प्रकारचे हापूस या ठिकाणी आहेत, मात्र सगळ्यात जास्त भाव आहे तो देवगड हापूसला। मात्र तरी सुद्धा इकडचे जे ग्राहक आहेत ते देवगड हापूस खरेदी करताना बघायला मिळत आहेत। जास्त किंमत असली तरी देवगड हापूसला जास्त मागणी आहे, हे आपण बघू शकतोय। गौरी सारंगसह कॅमेरामॅन अमोल वाघ, पुढारी।